नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. श्वानांना गावाबाहेर सोडणे चुकीचे, प्राणी प्रेमींनी घेतला आक्षेप. गुमगाव थरारक घटनेवर चर्चा. बातमी बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून 4 वर्षाच्या चिमुकलीवर भटक्या श्वानांनी हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर गुमगाव येथील ग्रामपंचायतीने श्वानांना पकडून बाहेर सोडण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र श्वानप्रेमींनी या गावाला भेट देत श्वानांना असे परस्पर गावाबाहेर सोडता येणार नाही असे म्हणून आक्षेप घेतला. त्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आई लक्ष्मी चौधरी आणि आजी रेखा रामटेके यांना शोधण्यासाठी वेणा नदीवर गेलेल्या हर्षिता रामसिंग चौधरी या 4 वर्षाच्या चिमुकलीवर 8 ते 10 भटक्या श्वानांनी अचानक हल्ला चढवण्याची घटना 20 मार्च रोजी गुमगाव डोंगरगाव मार्गावरील वेणा नदीच्या पुलाखाली घडली. यात या बालिकेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकरी चांगले संतप्त झाले. अशा घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली. गावाचे सरपंच अरुण देवतडे यांनी तातडीने बैठक बोलावली. यात श्वानांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. गावातील वाढलेले श्वान पकडून त्यांना गावाबाहेर सोडण्यात येतील यासाठी कंत्राट श्वान पकडणाऱ्या चमूंना देण्यात आले. एका श्वानामागे 800 रुपये देण्यात येईल असे ठरवण्यात आले. श्वान पकडण्यासाठी गावकऱ्यांनी गावातील एक गाडीही उपलब्ध करून दिली होती. संपूर्ण तयारी झाली होती. मात्र तेवढ्यात सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका स्मिता मिरे, विशाल गुप्ता, शशांक चहांदे यांची चमूक गावात पोचली. श्वानांना गावाबाहेर परस्पर सोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना समजावून सांगितले. हे प्राणी क्रूरता अधिनियम 1960, भारतीय दंड संहिता 428 तसेच ॲनिमल वेलफेअर बोर्ड कायद्याच्या उल्लंघन आहे. त्यामुळे असे करू नका असा सल्लाही या समितीने दिला. काही श्वानाकडून एका चिमुकलीला जीव जातो ही दुर्दैवी घटना आहे. अशा घटना यापुढे घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. एका गावातून दुसऱ्या गावात श्वान सोडणे तर ते अधिक आक्रमक होऊ शकतात. त्यापेक्षा गावात शेल्टर उभे करून या श्वानांनी नसबंदी करावी. श्वानाचे लसबंदीकरण करून याबाबत गावातील नागरिक सकारात्मक विचार करतील असल्याचे या संस्थेच्या संस्थापिका स्मिता मिरे यांनी सांगितले. बैठक घेऊन तोडगा काढू अशी माहिती यावेळी गावचे सरपंच अरुण देवतडे यांनी यावर तोडगा करण्यात येईल असे यावेळी सांगितले. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.